Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. हेल जो कंपनी है भारत सरकार के क्रैकिंग यूनिट बनाने का उनका प्रस्ताव था। महाराष्ट्र के एमआईडीसी उद्योग विभाग को उन्होंने इसके बारे में बात की थी। जगह के बारे में संभाजीनगर और दाभोळ में उनका प्रपोजल था, लेकिन सरकार ने उनको जैसा चाहिए वैसा उनके प्रस्ताव से बात नहीं की। और ये कंपनी आज मध्य प्रदेश में हो रही है। सरकार को अगर वो कंपनी ने कुछ पूछताछ की तो सरकार ने उसको कोई जवाब दिया क्या? जवाब नहीं दिया होगा तो ये सरकार की कंपनी, केंद्र सरकार की कंपनी होने से महाराष्ट्र के बजाय मध्य प्रदेश में जाना उन्होंने पसंद किया क्या? और इसको महाराष्ट्र का उद्योग मंत्रालय जिम्मेदार है क्या? ये मेरा सवाल है। 50,000 करोड़ की इन्वेस्टमेंट इस क्रैकिंग यूनिट में थी। इतनी बड़ी इन्वेस्टमेंट आज मध्य प्रदेश में हो रही है, महाराष्ट्र में नहीं हो रही है। महाराष्ट्र के बेरोजगार जवानों के लिए दुर्दैवी की बात है, सरकार के लिए भी दुर्दैवी की बात है। और इसमें अकार्यक्षम सरकार या महाराष्ट्र का जिम्मेदार है। कोण हे पण मला सुद्धा, मी मुंबईत होतो, मला सकाळी 9:30 वाजता निरोप आलेला आहे। 9:30 मी लगेच 9:30 पाऊण 10ला निरोप आल्यानंतर मी लगेच बाय रोड निघालो आणि आता इथं पोहोचलेलो आहे। कारण मी मराठवाड्याचा आणि मराठवाड्याच्या पाण्याची टंचाई ही भीषणता आता मोठी आहे। जवळपास 1250 गावामध्ये पाणी टंचाई आहे। 1850च्या वर टँकर आत्ताच्या घडीला चालू आहे। आणि याच्याकडे प्रशासन सुद्धा निवडणुकीत गुंतलेलं होतं। प्रशासनात संवेदना राहिली नाही। सगळेचे लोक निवडणुकीच्या कामात आहे असं सांगतात। कित्येक टँकरचे प्रस्ताव तसेच पडलेले आहेत। टँकर जरी असले तरी पाणी आहे की नाही आहे हा प्रश्न आहे। पाण्याचे स्त्रोत शोधले पाहिजे। हे झालं मानवाचं, माणसाचं, जनावराच्या पाण्याचं काय, जनावराच्या चाऱ्याचं काय, हा सुद्धा प्रश्न मोठा आहे। आणि सरकारने याच्याकडे मला असं वाटतं आता निवडणुका संपलेल्या आहेत, संवेदनशीलतेने लक्ष देण्याची आवश्यकता आहे। पण असं आहे की एवढ्या गंभीर विषयावरती पालकमंत्री अनुपस्थित राहतात। नाही, याला मी पालकमंत्र्याला दोष नाही देणार। पण त्याच सकाळी निरोप दिल्यानंतर कुठून येणार, कोण कुठे असेल, कोण कुठे, किमान एक दिवस आधी 24 तास आधी तर निरोप द्यायला पाहिजे होता ना। मला 9:30 पावणे 10ला मला स्वतःला निरोप आलेला, याचाच अर्थ माझ्या 10-15 मिनिटं आधी आला असेल निरोप प्रत्येकाला। याच्यावरती काय झालं असेल? आणि म्हणून कोण कुठेही असू शकतं, कोणी बाहेर उन्हाळ्याच्या सुट्टीला गेलेलं असू शकतं। उन्हाळा, आता इलेक्शन संपलं, उन्हाळा आहे, त्यामुळे एखादं बाहेर सुद्धा गेलेलं असू शकतं। त्यामुळे मी पालकमंत्र्याला दोष नाही, मी प्रशासनाला आणि मुख्यमंत्र्यांना याचा दोष देईल। आले मना म्हणून त्यांच्या मनात आलं, चला आज काय काम नाही, चला मराठवाड्याची आज बैठक लावू, असंच दिसतंय। आता निवडणूक आयोगाकडून परवानगी मिळाली नाही मिळाली, दिली नाही दिली, का नुसती बैठक होती कोरी, हेच कळ नाही। वानझोटी बैठक होती, याच्यातून काही निर्णय होणार आहे, याची वाट आम्ही बघतोय।